बॉस हे काय आहे? बिग बॉस हे काय? बिग बॉस हे ते लवडे जे तू दुसऱ्यांच्या कानात मुतते ना वड्डून वड्डून, सेम तेच हे. काही प्रॉब्लेम नको समजू या गोष्टीला, कारण की तू पण सेम हाकते. त्या हमाला काय हमाल काय नाव आहे त्याचं राशनला आतमधून सुमडीमधून घुमडे आहे, त्याला कॅप्टन नाही व्हायचं होतं. मला पूर्ण मराठी बिग बॉसवर रोस्ट करायचा होता, पण मला काही जमला नाही. सगळा स्क्रिप्ट वगैरे सगळं लिहून झालं तर कॉमेडी रोस्टिंग करणार होतो ना, कोणाला हेट करणार होतो ना, जास्त ओव्हरऑल टार्गेट करणार होतो कोणाला. पण माझ्यात ती स्ट्रेंथ राहिली नाही, कारण की 3-4 दिवस झाले मी खूप आजारी, मला डेंग्यू झाला आहे बघा, अजून पण सलाईन चालू आहे माझी. पण ना मध्ये बघताना एक एपिसोड असा आला का ये आय झाड मादर चोत पिल्ली गाय ही भंग्याच्या पोटची आहे. ह्या रोशन भाऊला हमाल म्हणून हाक मारली. आता ती रितेश देशमुख समोर नंतर बोलते की मला त्याचं नाव लवडाल असं आठवत नव्हता त्याच्यानंतर. पण एखाद्याला बोलणे हमाल, निस्ता बोलणे किंवा एखाद्याला हिनवणे ए हमाल, चिडवणे अर्थात, या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हा आणि माझ्या काम नको काढू इथे सांगू कोणी काढत नाहीये. तू माझे नाव पण ना डायरेक्ट तू व्हेरी गुड. आठवत नाहीये. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो बोलला की तू असा चिखल आहे की ज्याच्यात दगड मारली तर तो चिखल आमच्याच अंगावर उडणार आहे ना, आमचेच कपडे घाण होणार आहेत. तर ह्य झाडभरचा शब्द ती अंगावर घेऊ नाही शकली, म्हणून आली नल्ला. इजा लावड्या खालच्या झाडच्या बाला एवढा युगो असतो, तो हर्ट झाला. त्याच्यानंतर आली नल्ला करत राहिली. की नाव बी नको घेऊन बोलू बी नको. किचड्या पुरी आणि त्या जवळ किचड मध्ये पत्थर टाकला तर आमच्या अंगावर उडलं. तुला त्यासाठी सांगलाय, आम्ही काही बोलणार बी नाही. सांगा ते पाहून राहिली पब्लिक. मी बाहेरून आलो काम जे करून आलोय. कसं भेंचो मांजरीच्या भोसड्या का तोंड आहे. आई शपथ, तब्येत जर चांगली असती ना, पद्धतशीर गाण मारली असती, पद्धतशीर. पातळी सोडलेली बाई, तुझी काही पातळी नाही. दुसऱ्याला हमाल बिमाल बोलायच्या आधी ना 10 वेळा विचार करायला. रितेश देशमुख किंवा अजून खूप काही या बिग बॉसच्या घरामधली जी लोक आहेत ती बोलली की एखाद्याच्या कामावर बोलणं त्याला एवढं काय वाईट आहे. बघा, मी पहिले पण बोललो की बोलणं आणि हिनवणं आणि चिडवणं याच्यात फरक आहे. आता जर नुसतं कामावरनं बोलणंच आहे तर राखी पण काम लय भारी करते. बॉलिवूडवाल्यांचे सगळे केळे घेते ती, मग तिला काय केळेवाली बोलणार? केळेवाली इकडे. हां, मोठे मोठे बॉलिवूड ॲक्टर आले की त्यांचा खाली वागुंड्या तोंडात घेते, मग तिला काय बोलणार? चोकणारी बोलणार. तर बिग बॉसमध्ये आल्या बोलली होती बिग बॉस माझा नवरा आहे, मग काय तिला ठेवलेली बोलणार? हां, कामच आहे ना तिचा पण तो. तर हे बघा रोशनला काय मी पहिलेपासून ओळखत नव्हतं, हे मी आधी पण बोललेलो आहे. तो बिग बॉसमध्ये आल्यानंतर जेव्हा त्याची जर्नी कळाली तेव्हा कळाला पोरगा खूप मेहनती आहे आणि गावाकडचे लवकर पटकन बोलता नाही येत. या अशा शहरातल्या आई झवाड्यांसारखा त्याला बोलता जमत नाही. त्याला जेव्हा दुसरा कोण सांगतो की तुला हे बोलले तर तू हे बोलू शकतोस, तर तू बोल, तेव्हा तो आता उभारलाय पोऱ्या. आणि त्याच्यावर त्याला त्याच्या कामाला बोलून त्याला एवढा घाण टोचून बोलणे, हर्ट करणे, या गोष्टी जरा डायजेस्ट होत नाही आहेत. आई झवाडी राखीला बोलवलं इथं, ते हेंचोदला काय आता तिच्या कामानिमित्ताने की तिला झवाडी बोलणार? नाही बोलणार ना कोण. तसं कळून येते की एखाद्याला फक्त बोलणं आणि चिडवणं आणि हिनवणं याच्यात खूप 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 अंतर आहे. आणि आत्ताच सांगतो की मी पूर्ण रोस्ट कॉमेडी व्हिडिओ बनवणार होतो, पण आता त्या गोष्टीला पण झाला टायमिंग आणि बिग बॉस पण गेला आता पुढे. सो तो व्हिडिओ तर नाही येणार आणि त्यात या गोष्टीमुळे टायमिंग झाला. हालत नाही आहे त्या ह्याच्यात, पण मला या गोष्टीत लय वाईट वाटला रोशनसाठी. सो मग मी बनवलं, थोडाफार माझा रिॲक्ट पण देतोय. काय बनवू? ही चुस्तानी आहे. मी चुस्तानी आहे. बरोबर, तू चुस्तानी आणि तू चुस्तांनीच भारी दिसतेस. आता याचा अर्थ असं नाही की तुला चुस्तांनी असा हाकून मारल नाही ना. तुझ्या कामावरनं तुला हाक मारल का कोण? नाही ना. मग ओके, बस हे 2 शब्द बोलून मी माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या स्वतःची काळजी आणि आईबापाची काळजी. ओके.